नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण डेटा जो ट्रॅक करतोय, तो करतोय 18 तारखेच्या मार्केटसाठी. आज दिवसभरात काय झालं हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ठीक आहे, आज होती एक्सपायरी. आज होती 17 तारीख आणि 17 तारखेला मार्केटचा जो डेटा दिला होता आपण तो निगेटिव्ह दिला होता, राईट? निगेटिव्ह दिला होता आणि काही त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळाली. तर तुम्हाला हे मला सांगायला हे होईल की अजूनही काही मेजर काही लाँग झालेलं नाही आहे. मार्केट ॲज इट इज त्या ठिकाणी निगेटिव्हच डेटा आपल्याला शो करते. आज होती एक्सपायरी. एक्सपायरीमध्ये किती डेटा अनवाइंड झाला आहे, कशा पद्धतीने काम झाले ते बघायचं आहे. आधी जाऊया चार्टवरती आणि चार्टवरती काय मूव्हमेंट झाली आहे ही आपण त्या ठिकाणी ट्रॅक करूया. ठीक आहे. तर मित्रांनो, मार्केट जे आहे ते अशा पद्धतीने ओपन झालं आणि ओपनिंग नंतरून बऱ्यापैकी जी मूव्हमेंट आहे ती आपल्याला निगेटिव्ह टू साईडवेज त्या ठिकाणी बघायला मिळाली. त्याच्या पोझिशन्स होत्या. कालचं जे मार्केट पॉझिटिव्ह झाल्यानंतरून आज जे मार्केट दिसते आपल्याला ते सगळं त्या ठिकाणी अनवाइंड होताना दिसल्या पोझिशन्स. आणि ही जी रॅली आली आफ्टर 2, ओके, तर हे आपण सांगितलं होतं की ही निगेटिव्ह साईडला असू शकते. ठीक आहे. 2 नंतरची एखादा जो मूव्ह येईल तो निगेटिव्ह साईडला असू शकतो, पण झालं उलटं की तो वरच्या साईडला गेलेला आहे. तर मित्रांनो, फार वेगळं झालंय का, किंवा आपल्याला ह्या मूव्हची काही कल्पना नसतेच का? तर अजिबात असं नाही आहे. जे जुने व्ह्युअर्स आहेत, जुने फॉलोअर्स आहेत, त्यांना कल्पना आहे की आफ्टर 2 हा जो डेटा आहे तो इमॅच्युअर डेटा असतो. ठीक आहे. इमॅच्युअर डेटा असतो. अशा वेळी ह्याच्यात काय होतं, जे मोठे प्लेयर आहेत, ओके, हे संख्येने फार छोटे आहेत. तुम्ही बघितलं असेल, संख्येने फार छोटे आहेत. ऑलमोस्ट ह्याच्या 3 पट 5 पट जे आहेत ते एफ आयज असतात. सॉरी, एफ आयच्या 5 पट क्लायंट असतात. तुम्ही इथं पण बघितलं तर इथे आता 4 पटीचा डेटा तुम्हाला दिसेल. पुट जे लॉंग्स आहेत ते कॅरी केलेले आहेत. 4 लाखाचे नेट लॉंग्स त्या ठिकाणी अजूनही एफ आयचे शिल्लक आहेत. तर याचा अर्थ मार्केट पॉझिटिव्ह झाला आणि सगळे आपण वरती जाऊन मग आता इथे मिळणारच नाही अशा अर्थाने मार्केट घेणार आहोत का? अजिबात नाही. तुमचा भ्रम आहे तो. ओके, तो दूर होईल नक्कीच, काळजी करू नका. पुढचा काळ जो आहे तो पुन्हा आपल्याला सेलिंग साईडलाच बघायला मिळणार आहे. ॲटलिस्ट ह्या डेटावरून तरी आपल्याला असंच दिसतंय. तर हा डेटा अनवाइंड व्हायचा असेल तर फार चांगल्या पद्धतीने अनवाइंड व्हावं लागेल. पुढचे 4-5 दिवस, ॲटलिस्ट 4 ते 5 दिवस फार चांगल्या पद्धतीने मार्केटला स्टेबल होऊन वरती दाखवावं लागेल, तर ते मार्केटला वरती ठेवणं पॉसिबल होईल. पण त्यांचा जो मोटिव्ह आहे, एवढा डेटा सगळा अनवाइंड झाल्यानंतर सुद्धा तो निगेटिव्ह साईडचाच आहे. ठीक आहे. तर प्रो ऑलवेज प्रोने दिवसभरात जे साधायचं ते साधलं. आपल्या पोझिशन्स नेट टू नेट एकदम कॉन्झर्वेटिव्ह आणि हेज करून ठेवून टाकल्या. तर मित्रांनो, डेटा जो आलेला आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. डेटा जो आहे तो इमॅच्युअर डेटा आहे. आपल्याला जे डायरेक्शन आहे, रिटेलरची जी नॅचरल डायरेक्शन आहे अप्पर साईडची, ओके, अशा वेळी होतं काय, मोठे प्लेयर जे आहेत ना ते थोडासा ढील सोडतात. ओके, ढील अशासाठी सोडतात की जा रिटेलर मजा कर. कारण हे दोघांची काउंटर पार्टी आहे. याला जर वरच्या लेवलला लटकवला नाही तर ह्याला चांगला भाव भेटेल कसा? तर रिटेलरला सांगतात जा मजा कर. त्यांच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या त्यांनी रिकवर करण्याचा प्रयत्न केला खालच्याच लेवलला. तुम्ही बघू शकत असाल, चार्टवरही तुम्हाला दिसेल की त्यांच्या पोझिशन जेवढा शक्य होईल तेवढा खालच्या लेवलला त्यांनी अनवाइंड करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या ज्या पोझिशन्स आहेत ह्या रिटेलरवर सोडून दिलं मार्केट. रिटेलर तुला काय करायचं ते कर. रिटेलरने घेऊन गेला वरती की ज्याची नॅचरल डायरेक्शन आहे. तुम्हाला माहीत नसेल तर माझे जुने एक्सपायरीचे व्हिडिओज तुम्ही बघा, तुम्हाला आयडिया येईल की 2 नंतर डेटा का इम्पॉर्टंट आहे. आणि तो इमॅच्युअर डेटा असतो, कारण त्यावेळी पोझिशन ज्या आहेत त्या कमी असतात. 5 लाख लोकांना 20 लाख टॅकल करणं इम्पॉसिबल होऊन जातं, म्हणून ते मार्केटवर सोडून देतात आणि तुम्हाला जे करायचं ते करा. तशा हिशोबाने जी मूवमेंट आहे ती अशी दिसते आपल्याला. तर मला अपेक्षा होती की रिटेलर थोडंसं त्याचं जे हे आहे, काय त्याला बोलतात, त्याची जी डायरेक्शन आहे ती घाबरून युद्ध वाढते म्हणून तो थोडंसं निगेटिव्ह जाण्याचा प्रयत्न करेल. पण काही ग्लोबल पॉझिटिव्ह गोष्टींमुळे युद्धातल्याच तर त्या ठिकाणी त्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्याला वरती नेण्याचा प्रयत्न केला. पण एफ आयचा जो विश्वास आहे तो अजूनही निगेटिव्ह साईडला आहे. ठीक आहे. तर अजून मार्केट लाँग टर्मसाठीचं पॉझिटिव्ह जे इन्व्हेस्टेबल मार्केट म्हणतो आपण
ते अजूनही झालेलं नाही आहे माझ्या हिशोबाने, आपल्या डेटाच्या हिशोबाने. तर थोडेसे लॉंग टाळले पाहिजेत अजूनही. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचं आहे. स्टॉक्सवर पण फार चांगल्या पद्धतीचं काम होतंय. जे मॅनिप्युलेशन आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. मॅनिप्युलेशन कसं काय, कशा पद्धतीने होतं ते आपण रिअल समोरासमोर त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीचा डेटा आहे मित्रांनो. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना जे रिटेलर आहेत त्यांना सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकता. थँक यू.